शब्दांचा आवाज, भावनांची लय. मी ज्योती राठोड आणि हे आहे मराठी वाचनलेख. ऐका, अनुभवा आणि मनात साठवा. अजिंक्य ताराराणी, स्वराज्याची धगधगती मशाल. महाराणी ताराराणी म्हणजे धगधगता अग्निकुंड. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य पोरकं झालं होतं. मुघल बादशहा औरंगजेब लाखोची फौज घेऊन सह्याद्री गिळंकृत करायला टापला होता. स्वराज्यावर निराशेचं सावट होतं, पण त्या काळोखात एक वीज चमकली, ती राणी ताराराणी. एकदा औरंगजेबने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला होता. त्याला वाटलं छत्रपती नाहीत, आता हे राज्य किती काळ टिकणार, ही स्त्री काय करणार. पण ताराराणींनी आपला वेषांतर केला आणि त्या स्वतः किल्ल्याच्या तटावर उभ्या राहिल्या. मुघलांनी विचार केला की तह होईल, पण ताराराणींनी साताऱ्याच्या तटबंदीवरून असा काही तोफांचा भडीमार केला की मुघल छावणीत पळापळ झाली. त्या फक्त आदेश देत नव्हत्या, तर स्वतः घोड्यावर स्वार होऊन रणांगणात उतरत असत. मुघल ज्या किल्ल्याला वेढा घालत, तो किल्ला ताराराणी शेवटपर्यंत लढवत. जेव्हा मुघल तो किल्ला जिंकत, तेव्हा ताराराणींचा दुसरा गट मुघलांच्या ताब्यातला दुसरा किल्ला जिंकून घेत असत. औरंगजेब हताश होऊन म्हणाला होता, या मराठ्यांच्या राणी तर जादूगार आहे. मी एक किल्ला घेतो तर ती माझे 2 किल्ले उडवते. ताराराणींनी तब्बल 7 वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून ठेवलं. त्यांनी केवळ राज्य वाचवलं नाही, तर मराठ्यांच्या मनात स्वराज्य जिवंत ठेवलं. राणी ताराराणीचं नाव निघालं की औरंगजेबाच्या कपाळावर आठ्या पडायच्या आणि मराठ्यांच्या मनगटात रक्त सळसळायचं. जेव्हा परिस्थिती सर्वात कठीण असते, तेव्हा तुमचं धैर्यच तुमचं सर्वात मोठं शस्त्र असतं.